स्वयंपाकघरात आला की रोजचा एकच प्रश्न, आज काय करायचं? तर आज फक्त टोमॅटो होते आणि काय करावं मला खरंच कळत नव्हतं. तर म्हटलं वरण लावून द्यावं. वरण लावल्यानंतर आयडिया आली की चला आज वरणातले रोडगे करूया. तर हा खूप आवडीचा पदार्थ आहे, पण बरेच दिवस झाले केलं नव्हतं. तर म्हटलं चला आज करूया. तर मग काय कणिक भिजवली आणि त्यामध्ये ओवा आणि जिरं टाकून घेतलं. मीठ नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकावं आणि पोळीपेक्षा थोडा जास्त घट्ट आपल्याला उंडा हा छान भिजवून घ्यायचा आहे. आता तो भिजवला आणि बाजूला ठेवला. इकडे टोमॅटोची चटणीसुद्धा माझी तयार झाली. तर यासोबत मात्र आपण कोणतीही सुकी भाजी करू शकता. आता माझ्याकडे टोमॅटोच होते तर म्हणून मी टोमॅटोची चटणी केली. आता वरणातले रोडगे म्हटल्यावर ते वरणातच शिजवायला हवे, तर फक्त 2च शिट्ट्या मी कुकरला लावून घेतलेल्या आहे वरणाच्या. म्हणजे आपली अर्धी डाळ आता शिजलेली आहे आणि अर्धी डाळ आता आपण पुन्हा रोडग्यांसोबत शिजवणार आहोत. तसं म्हणाल तर करायला अगदी सोप्पा हा पदार्थ आहे. अगदी रोडगे वरणात शिजवायला टाकून दिले की आपला स्वयंपाक अगदी रेडी होतो. पण होतो कधी तो महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एखाद्या वेळेस. हिवाळ्यात तर गरमागरम खाण्याची काही मज्जाच वेगळी असते या रोडग्यांची. तर अशी जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्यावर थोडी कणिक भुरभुरायची आहे घोळण्याची आणि थोडं तेल लावून घ्यायचं आहे. नंतर मी ज्याप्रमाणे त्याची घडी करते त्याप्रमाणे पोळीची घडी करून आपल्याला रोडगा तयार करून घ्यायचा आहे. आता याचं तोंड मात्र थोडंसं आपल्याला असं थोडं बांधून घ्यायचं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि आपला रोडगा तयार आहे. आता आणखी मी याचे फक्त 4 रोडगे करून घेत आहे आणि माझा स्वयंपाक रेडी होऊन जाईल. आता ही जी डिश आहे ती माझ्या आजोबांची तर फेवरेट होतीच, पण आता माझ्या नवऱ्याची सुद्धा फेवरेट आहे. त्यामुळे करायला थोडा उत्साह येतो. दोघांनाही जर आवडत असेल तर मग करण्यात थोडासा जास्त उत्साह येतो. तर अशा प्रकारे आता माझे हे रोडगे तयार आहेत. आता ही जी डाळ आहे ती एका गंजात मी छान काढून घेतली आणि त्यात भरपूर असं पाणी टाकायचं आहे. आता आपलं हे पाणी उकळलं की त्यामध्ये हे रोडगे सोडून द्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्यायचे आहेत. आता हे शिजेपर्यंत मी गॅसचा ओटा आणि भांडे वगैरे जे होते जास्तीचे पडलेले ते सुद्धा पूर्ण आवरून घेतले आणि इकडे आपले गरमागरम रोडगे सुद्धा तयार आहे. आता हे शिजले की वरणावर असे छान तरंगल्यासारखे दिसतात आणि अगदी फुगून येतात. पण शिजले की नाही ते बघण्यासाठी मी त्यामध्ये चाकू टाकून बघितला आणि जर त्याला चिटकून आलेलं नसेल तर तो आपला रोडगा छान शिजलेला आहे. तर हे रोडगे मी सुद्धा खूप दिवसांनी केल्यामुळे माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलंच आहे. कधी खाते कधी नाही असं झालेलं आहे. तर त्यामुळे पुढचा खाण्याचा जो व्हिडिओ आहे तो शूट केला नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जर पदार्थ तुम्ही तयार करून बघितला असेल तर छान गरमागरम वरणावर तूप घ्यायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.